विद्यार्थी मित्र हो, मी वेद पाठक सर. आज पहिल्यांदाच या व्हिडिओ लेक्चरद्वारे आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. हे करत असताना घरच्या घरी उपलब्ध असलेल्या काही गोष्टींचा वापर केला आहे. मग त्यामध्ये छोटंसं स्टडी टेबल, सेल्फी स्टिक आणि मोबाईल. थोडक्यात सांगायचं झालं तर काहीतरी जुगाड करून आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. हा जो व्हिडिओ आहे तो फार मोठा नाही आहे, म्हणून तो शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटतोय तेही अवश्य सांगा. गेली 2-2.5 महिने कोरोना लॉकडाऊन यामुळं आपण सर्वजण घरीच आहोत. दरम्यानच्या काळात इयत्ता 12वीच्या नवीन अभ्यासक्रमाची PDF पुस्तके आणि त्यानंतर 2-3 दिवसापूर्वी प्रिंटेड पुस्तके उपलब्ध झाली आहेत. त्याद्वारे आपण अभ्यासाला देखील सुरुवात केली असेल. परंतु फिजिक्ससारख्या विषयांचा अभ्यास करताना तुम्हाला अडचणी येणार याची मला 100% खात्री आहे. आणि म्हणूनच अभ्यास करताना तुम्हाला थोडीशी मदत व्हावी, हाच या व्हिडिओचा उद्देश आहे. या छोट्याशा प्रस्तावनेनंतर आपण आज रोटेशनल डायनॅमिक्स या पहिल्या टॉपिकचा फक्त इंट्रोडक्शन पाहणार आहोत. फक्त इंट्रोडक्शन. आता स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल की टॉपिकचं नाव इथं लिहिलं आहे, रोटेशनल डायनॅमिक्स. आणि त्याच्यातलं पहिलं आर्टिकल इंट्रोडक्शन. रोटेशनल डायनॅमिक्स या टॉपिकची इंट्रोडक्शन. या इंट्रोडक्शनमध्ये आपण एकूण 3 कन्सेप्ट बघणार आहोत: सर्क्युलर मोशन, रिव्हॉल्युशन अँड रोटेशन. हे तिन्ही कन्सेप्ट यापूर्वी तुम्ही अभ्यासलेले आहेत. गेल्या वर्षी 11वीत असताना मोशन इन अ प्लेन या टॉपिकमध्ये आपण सर्क्युलर मोशन ही कन्सेप्ट पाहिलेली आहे. त्यामध्ये आपण सर्क्युलर मोशनची डेफिनेशन आणि इतर काही डिटेल्स पाहिलेले आहेत. आज या इंट्रोडक्शनच्या निमित्ताने आपण सर्क्युलर मोशनच्या डेफिनेशनची परत एकदा आठवण करून देणार आहोत. आता इथे एक फिगर काढलेली आहे छोटीशी. याच्यामध्ये एक पार्टिकल आहे आणि एक लिनियर पाथ दाखवला आहे. हा पार्टिकल या लिनियर पाथवरून जर मूव्ह होत असेल तर या पार्टिकलच्या मोशनला लिनियर मोशन असं म्हणायचं. मोशन ऑफ ए पार्टिकल along straight line path is called as linear motion. आता लिनियर पाथऐवजी, स्ट्रेट लाईन पाथऐवजी या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे जर पाथ सर्क्युलर असेल आणि एखादा पार्टिकल त्या सर्क्युलर पाथवरून मूव्ह होत असेल तर त्या पार्टिकलच्या मोशनला सर्क्युलर मोशन असं म्हणायचं. 11वीत असताना जी डेफिनेशन पाहिली ती इथं मी उजव्या बाजूला लिहिलेली आहे. मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग दी सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. पुन्हा एकदा बघा. मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग दी सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. आता ही जी सर्क्युलर मोशन आहे ती आपल्या डेली लाईफचा एक इसेन्शियल पार्ट आहे. डेली लाईफमध्ये आपण रिव्हॉल्युशन बघतो, रोटेशन बघतो. रिव्हॉल्युशन असो किंवा रोटेशन असो, यामध्ये ऑब्जेक्टचे पार्टिकल हे सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतात. आता या दोन्ही कन्सेप्ट
समजण्यासाठी आपण 2 एक्झाम्पल्स पाहणार आहोत. रिव्हॉल्युशन ही कन्सेप्ट समजण्यासाठी पहिलं जे एक्झाम्पल पाहणार आहोत त्यामध्ये अर्थ इज रिव्हॉल्विंग राऊंड द सन. आता या एक्झाम्पलमध्ये एव्हरी पार्टिकल ऑफ अर्थ परफॉर्म्स सर्क्युलर मोशन. आणि ही सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना जो ॲक्सिस आहे तो या अर्थमध्ये नसतो, तो अर्थच्या बाहेर असतो, आउटसाइड दी अर्थ असतो. अगदी नेमकंच सांगायचं झालं तर या केसमध्ये ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ सन अँड परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ द फिगर असा तो असतो. थोडक्यात तो ॲक्सिस या पॉईंटमधून पास होतो, अर्थमधून पास होत नाही. कुणाचे पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतायत तर अर्थचे, पण जो ॲक्सिस आहे तो मात्र अर्थमध्ये नसतो, तो आउटसाइड दी अर्थ असतो. तर रिव्हॉल्युशनच्या बाबतीत थोडक्यात सांगायचं झालं तर ड्युरिंग रिव्हॉल्युशन एव्हरी पार्टिकल ऑफ ऑब्जेक्ट परफॉर्म्स सर्क्युलर मोशन and the axis is outside the object and such a axis is called as axis of revolution. आता रोटेशन ही कन्सेप्ट समजण्यासाठी हे दुसरे एक्झाम्पल आपण विचारात घेणार आहोत आणि ते दुसरे एक्झाम्पल आहे स्पिनिंग टॉप. आता इथं स्पिनिंग टॉपची फिगर काढण्याचा प्रयत्न केला आहे, खूप चांगली आली अशातला काही भाग नाही, परंतु तुम्ही समजून घ्याल. इथं सुद्धा स्पिनिंग टॉपचा प्रत्येक पार्टिकल, एव्हरी पार्टिकल हा सर्क्युलर मोशनच परफॉर्म करत असतो. ज्यावेळी हा टॉप हा स्पिनिंग होत असतो, भोवरा फिरत असतो, त्यावेळी या भोवऱ्याचा प्रत्येक पार्टिकल हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो. परंतु रोटेशनच्या बाबतीत ज्या ॲक्सिस भोवती पार्टिकल्स सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतात तो ॲक्सिस मात्र त्या ऑब्जेक्टमध्येच म्हणजेच या टॉपमध्येच असतो. म्हणून रोटेशनच्या बाबतीत थोडक्यात सांगायचं झालं तर ड्युरिंग रोटेशन एव्हरी पार्टिकल ऑफ ऑब्जेक्ट ड्युरिंग रोटेशन एव्हरी पार्टिकल ऑफ ऑब्जेक्ट perform circular motion and axis is inside the object and such a axis is called as axis of rotation. तर ही झाली रोटेशनल डायनॅमिक्स या टॉपिकची इंट्रोडक्शन. आता हे थोडंसं परत एकदा रिवाईज करू. इंट्रोडक्शनमध्ये आपण सर्क्युलर मोशनची डेफिनेशन पाहिली आणि ती डेफिनेशन परत एकदा motion of a particle along the circumference of circle is called as circular motion. Then during revolution or during rotation every particle of object performs circular motion. In case of revolution axis is outside the object called as axis of revolution, and in case of rotation axis is inside the object called as axis of rotation. तर या इंट्रोडक्शन नंतर इथं आपण थांबणार आहोत, पण थांबण्यापूर्वी परत एकदा आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण भेटू की ज्यामध्ये आपण सर्क्युलर मोशनची कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहोत. धन्यवाद.